डिजिटल वर्ल्ड, बदलती टेक्नॉलॉजी आणि नोकरीच्या संधीविषयी तुम्ही काय सांगाल? शेवटी डिजिटल वर्ल्डमध्ये ते 10-15 वर्षापूर्वी एक हाय व्हॅल्यू क्लिअरिंग असायचं. म्हणजे कसं की बाबा 1,00,000 रुपयाच्या वरचा चेक लगेच त्या दिवशी क्लिअर व्हायचा. आणखीन बाकीचे दिवस बरेच दिवस लागायचे. अंधेरीतनं चर्चगेटला पैसे यायला 2 दिवस लागायचे. ते सगळं चेंज झालं आहे. तर पेमेंट मेकॅनिझम ज्या इंडियाच्या आहेत त्या आता एवढ्या ॲडव्हान्स झालेल्या आहेत. त्यामुळे टेक्नॉलॉजी हॅज टेकन अप मोस्ट ऑफ द फायनान्शियल सर्व्हिसेस जॉब्स अँड इट इज गोइंग टू टेक दॅट अहेड ॲज वेल. म्हणजे लोकांना पूर्वी असायचं की ठीक आहे मी हे केलं, मी याच्यातून रिटायर होईल, तसं नाही होऊ शकत. कारण टेक्नॉलॉजी इज गोइंग टू चेंज सो मेनी जॉब. हल्लीच्या टेक्नॉलॉजीच्या जगात अपडेट असणं किती गरजेचं आहे? डिजिटल इकॉनॉमीमुळे एक साध्य झालेलं आहे की तुमच्या व्हॉट इज इट दॅट यू आर इंटरेस्टेड इन, देर आर सो मेनी अवेलेबल ऑन द नेट. देर आर सो मेनी कोर्सेस अवेलेबल, ग्लोबल कोर्सेस अवेलेबल, वेअर यू हॅव टू कीप अपडेटिंग युअर सेल्फ. कारण एक लक्षात घ्या की तुमचं शिक्षण कधीच थांबत नाही. आणि तुमचं शिक्षण झाल्यानंतरसुद्धा शिक्षण चालू ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं नसेल तर तुम्ही यू विल बी आउट ऑफ जॉब. कारण समबडी एल्स विल टेक अप युअर जॉब. नवीन कुठली तरी टेक्नॉलॉजी येईल, सडनली तुम्हाला जाणवेल अरे मला हे वापरताच येत नाही, जे मी करत होतो त्याची आता किंमतच नाही. त्यामुळे रिस्क ऑफ ऑब्सोलेसन्स आम्ही जे म्हणतो ते कंटिन्युअसली आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही कंटिन्युअसली अपग्रेड होणं महत्त्वाचं आहे. आणि फॉर्च्युनेटली या जनरेशनला ॲक्सेस आहे. रिमोटली कुठूनही काही तुम्ही शिकू शकता. MBA करणं कितपत गरजेचं आहे? ग्रॅज्युएशन करण्याच्या जर्नीमध्ये तुम्हाला कळेल की आपल्याला कशात इंटरेस्ट आहे. एकदा तो कळलं की मला या एरियात इंटरेस्ट आहे तर मग त्या एरियाशी निगडीत तुम्ही काही करू शकता. MBA इज अ गुड कोर्स विच गिव्ज यू ओव्हरऑल बिझनेस आउटलुक. त्याच्यातनं तुम्ही काय कराल ते तुमच्यावर आहे. तुम्हाला कशात गती आहे. तुम्ही कन्सल्टिंगमध्ये आहात, तुम्ही इन्शुरन्समध्ये आहात, तुम्ही बँकिंगमध्ये आहात, तुम्ही ब्रोकिंगमध्ये आहात. ती कशात तुम्हाला गती आहे, यू विल कम फ्रॉम the basic MBA course that you do, but not that MBA is necessary for success. एंटरप्रेन्युअर, एम्प्लॉई व कस्टमर यांच्या संबंधाबद्दल तुम्ही काय सांगाल? मी जेव्हा शिकवतो क्लासमध्ये तर माझं एक फेवरेट आहे की बाबा एखादी आयडियानी एंटरप्राइज बनतो. आणि त्या एंटरप्राइजमध्ये 2 प्रकारचे आहेत, फॉर प्रॉफिट, नॉन प्रॉफिट. जे फॉर प्रॉफिटमध्ये किंवा दोन्हीकडे शेवटी कस्टमर हा महत्त्वाचा आहे. सो इफ यू लुक ॲट एनी एंटरप्राइज राईट फ्रॉम वडापाव टू हायटेक, it is having 3 basic stakeholders, which is the entrepreneur, the employee आणि the customer. कस्टमर हा सगळ्यात केंद्रबिंदू आहे. हे बाकीचे जे आहेत ना, entrepreneur वर्सेस एम्प्लॉई रिलेशनशिप इज अ फंक्शन ऑफ डिमांड सप्लाय. आणि इट इज ट्रू फॉर एनी बिझनेस, राईट फ्रॉम स्मॉल बिझनेस टू अ लार्ज बिझनेस. एम्प्लॉईज हॅव ॲन ऑप्शन, एम्प्लॉयर ऑल्सो हॅज ॲन ऑप्शन. कस्टमर इज द की इन एनी केस. तर दोघांनी ही जी जर्नी काढायची आहे, आंत्रप्रनरला बिझनेस बिल्ड करण्याची ॲस्पिरेशन आहे, तशीच एम्प्लॉईला माझं लाईफ बिल्ड करण्याची ॲस्पिरेशन. मग त्याच्यामध्ये तो कधी कधी परत आंत्रप्रनर बनू शकतो किंवा ह्या एम्प्लॉयरकडनं दुसरीकडे जाऊ शकतो. ते होल जर्नीमध्ये ही इज ट्राईंग टू से की माझी ॲस्पिरेशन्स मीट करायला मी कुठे राहू. नोकरी किंवा व्यवसायात मिळणाऱ्या पैशांचे नियोजन कसे करावे? See, cost of living is again linked with aspirations, and aspirations are many times linked with what is my neighbor doing. तर त्यामध्ये कसं असतं की मग तुम्हाला आयुष्याची व्हॉलेटिलिटी वाढवायची असेल तर देन यू विल एंड अप क्रिएटिंग कॉस्ट स्ट्रक्चर्स विच आर नॉट सस्टेनेबल. शेवटी सस्टेनेबल व्हायला पाहिजे. शेवटी तुमचं देर इज अ लिमिट दॅट यू कॅन लेव्हरेज युअर सेल्फ किंवा बॉरो करून मी कसं आयुष्यात घालू, जे US करतात, विच इज अ व्हेरी कॉमन थिंग. पण व्हॉलेटिलिटी असते, सडनली त्यांचा जॉब जातो, ते रस्त्यावर येतात. सो वी आर ॲज अ इंडियन वी आर नॉट यूज टू दॅट काइंड. अँड इन्क्रीजिंगली इट इज यू शुड मॅनेज विदिन वॉट यू आर गेटिंग. हल्लीच्या पिढीमध्ये कोणतीही वस्तू भाड्याने घेण्याची मानसिकता दिसून येते आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ओनरशिप इटसेल्फ इज अ स्टेट ऑफ माइंड. सो why should you be owning a car when there is Uber available? Ha concept is now moving to everywhere else. So I have come across people who said की घर पण मी भाड्याने घेतलं आहे, गाडी पण मी उबर वापरतो, फर्निचर पण भाड्याने घेतलं आहे. ह्याच्यात काही वावगं काहीच नाही. काय वावगं ह्याच्यात की बेसिकली सेइंग फायनान्शियली वाय शुड आय कमिट माय सेल्फ फॉर एनिथिंग. आणि हे न्यू जनरेशनचं मला खूप आवडतं उबराइज्ड वे ऑफ थिंकिंग, ज्याच्यात अटॅचमेंट नसते.